तर मी ज्यांना ज्यांना उद्योग करायचे फूड इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्यांनी रोडावरती उतरा आणि बिझनेस चालू करा. तर मराठी फॅमिली अशी की त्यांना आपल्या लहानपणापासूनच हे सांगितलं जाते की बाळा, तुला मोठं झाल्यावरती पोलीस व्हायचंय, आर्मी मॅन व्हायचंय, किंवा तुला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचंय. मला तरी असं वाटतं कोणीच सांगत नसेल की बेटा तुला टाटा व्हायचंय, तुला अंबानी व्हायचंय, तुला अदानी व्हायचंय, किंवा तुला इलॉन मस्क व्हायचंय. आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलेले, आपण शेतकऱ्याचे किंवा मजुराचे किंवा एखाद्या नोकरीवाल्याचे पोरं आहेत. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीची आपल्याला आवड असेल त्या गोष्टीमध्ये जर आपण शिरलो ना, तर तिथला बाप बनायचं. त्याला वाटलं काय उद्धट माणूस आहे साला. नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील आणि मटका बिर्याणी बाय अक्षय चौधरी या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत जे पाहुणे आलेत, खरं तर त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. सुपरहिट मटका बिर्याणी आणि उगले चहा यांचे संस्थापक आज आपल्या सोबत आहेत. दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. आणि तुम्ही डायरेक्टली खानदेशातून इथं आला. म्हणजे तुमचं शिक्षण जरी मुंबईत झालं असेल तरी आम्ही तुम्हाला खानदेशी मानतो आणि आमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की कधीही कोणी खानदेशी व्यक्ती या पॉडकास्टवर जेव्हा येतात तेव्हा आम्हाला खरंच मनापासून आनंद होतो. तर आपण चहा घेऊया आणि गप्पांना सुरू करूया. तुम्ही पण आम्हाला बोलवलं इथे, त्याच्यासाठी पण आभार मानतो तुमचे. आता तुमच्यासारखी लोक खानदेशातून येऊन एवढ्या म्हणजे बोदोळो सारख्या गावातून येऊन तुम्ही आता ह्या लेवलला पोहोचलेत, तर तसाच आमचा एक प्रयत्न असणार आहे की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खानदेशी लोकांनी कुठेतरी ग्रो व्हावं, आपला स्टँड असावा त्यांना, आणि आपल्या पोरांना किंवा आपल्या लोकांना आमची काहीतरी मदत व्हावी असाच आपला एक हेतू आहे. 100% सर. तर पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी माझी एक तक्रार आहे की ॲज अ खानदेशी माणूस म्हणून वरणबट्टी वांग्याची भाजी सोडून तुम्ही बिर्याणीचा धंदा कसा चालू केला? वरणबट्टी वांग्याची भाजी माझी खूप आवडती आहे आणि मी घरी गेलो की पहिले तीच खातो. अच्छा. आपल्या इथे तर काही तशी चव भेटत नाही. ते दालबाटी राजस्थानी लोकांची भेटते, हा. आपल्याकडची घोटलेली भाजी, वरणबट्टी, तूप, ते खाण्याचा आनंद पंक्तीमध्ये किंवा आपल्या घरीच असतो. तर बिर्याणी याच्यासाठी सुरू केली सर की बिर्याणी हा प्रोडक्ट ऑल इंडियामध्ये खाल्ला जातो. नॉर्थ असो, साऊथ असो, हैदराबाद असो, प्रत्येक ठिकाणी त्याची वेगवेगळी बनवण्याची पद्धत पण आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो फेमस खूप आहे. तर त्याच्यामुळे वरणबट्टी थोडीशी आपली मागे म्हणजे खानदेशची सुपरहिट आहे, खानदेशची सुपरहिट आहे. पण तशी मला बिझनेसच्या याच्याने मी वरणबट्टी नसतो विकू शकलो असतो एवढं, तेवढी मी बिर्याणी विकू शकतो. बरोबर. बाकी काय नाही. बाकी बिर्याणीपेक्षा माझी वरणबट्टी फेवरेट आहे बरं का. बरोबर. म्हणजे ऍज अ उद्योजक म्हणून तुम्ही पर्सनल चॉईस बाजूला ठेवली आणि जे काही सेलेबल पॉइंट आहे त्याच्यावर तुम्ही रिसर्च केला, अभ्यास केला आणि तो विकण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. ते बोलतात ना की आपल्याला काय आवडते ते नाही बघायचं, लोकांना काय आवडते आपल्याला ते विकायचंय. खरंय. मला तर वरणबट्टी खूप आवडायची. हा. ते आपण विकू नाही शकत, म्हणजे विकू शकतो पण काही महाराष्ट्राच्या भागामध्ये आपण ते विकू शकतो. आता हैदराबादला तुम्ही वरणबट्टीचं दुकान टाकलं तर कसं काय चालणार आहे? त्याच्यामुळे बरोबर. आणि करू आपण ते पुढे जाऊन. पुढे चालू ना, आपला खानदेशचा ब्रँड हा जगापर्यंत पोहोचला पाहिजे. पुढे जाऊन जर आता पॉलिटिक्स वर येतो, पुढे जाऊन जर आपलं हैदराबाद मध्ये जर आपलं सरकार आलं तर वरणबट्टी कंपल्सरी करून टाकू प्रत्येक 100%. असं काहीतरी करू आपण. आणि माझ्या माहितीसाठी सांगा की आता आपण बिर्याणी, मटका बिर्याणी आणि उगले चहा हे 2 आउटलेटवर आपण काम करतोय. तुम्ही पूर्ण अपडेट नाही घेतलं सर अजून आमचं. हो का? आमचे 4 ब्रँड आहेत. बापरे. हा, सगळ्यात आधी मी मटका बिर्याणी चालू केला होता रस्त्यापासून, सांगणारच मी ते पुढे. त्याच्यानंतर आमचा उगले अमृततुल्य, त्याच्यानंतर आमचा एसी काळा मसाला पावभाजी हाऊस. अच्छा. त्याच्यानंतर डॅनी डोसा. म्हणजे आता आम्ही बिर्याणीबद्दल जास्त आम्हाला असं माहिती आहे कारण की आमचा आवडीचा विषय आहे आणि खरंच आम्ही टेस्ट करून पाहिली, आम्हाला खरंच आवडली. तसंच तुम्ही बाकीच्या प्रोडक्ट बद्दल पण सांगा की असं काय वेगळं आहे आणि तुम्ही ते सुरू करण्यामागचं तुमची स्ट्रॅटर्जी काय होती? आता मी जे तुम्हाला माझे 4 ब्रँड आहे, 4चे नावं कसे वाटतात तुम्हाला? युनिक आहे सगळे युनिक. फक्त पावभाजी नाही किंवा स्पेशल पावभाजी नाही. आता काळा मसाला म्हणजे त्यात तुम्ही स्पेसिफिक आहे. भारतातली सगळ्यात आदली म्हणजे भारतातली सगळ्यात पहिली काळ्या मसाल्यातली पावभाजी चालू करणारा मीच आहे. अच्छा. आतापर्यंत कुठेच नाही भेटत. मीच चालू केली, मीच नवीन डिश आणली, काळी पावभाजी म्हणून.
काळी पावभाजी आतापर्यंत कुठे खाल्लेली पण नसेल, तुम्ही बघितली पण नसेल, बरोबर ना. आम्हीच पहिले आणली. आणि उगले चालू करायचा माझा एकच अर्थ होता. जेव्हा मी पूर्ण महाराष्ट्र फिरायचो, अजून पण फिरतो ओपनिंगला, तर मला मनासारखी चहा नाही भेटायची. चहाचे ब्रँड भरपूर आले सर. गुळाचा चहा, गुळाचे आता थोडं प्रमाण कमी आहे, तर आम्ही गुळाचा चहा आणला. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की खेड्यागावामध्ये तालुक्या लेवलमध्ये अजून अमृततुल्य येणं बाकी आहे, तर तो मार्केट आम्ही कॅप्चर केला. दुसरी गोष्ट, आम्ही मार्केटचा गॅप बघितला पावभाजीसाठी. अच्छा. पावभाजी जेव्हा आणली, मला समजलं होतं की मार्केटला चहा पण खूप झाले, बिर्याणीवाले पण खूप झाले, सँडविच हे वडापाववाले भरपूर झालेत. एक गोष्ट कमी आहे मार्केटला, पावभाजी. मार्केटचा गॅप उतरून, आणि तीही पावभाजी कशी आपण द्यायची, ती काळ्या मसाल्यातली द्यायची. अच्छा. काळी पूर्ण पावभाजी. तर म्हणून आमच्या आज 35-36 आउटलेट आम्ही करून टाकल्या खूप कमी दिवसामध्ये. एकदम ग्रो करणारा ब्रँड आहे आमचा पावभाजीचा. म्हणजे आणि आता युनिकनेस शोधायचं कोणत्याही प्रोडक्ट मधलं. 100% ज्या प्रोडक्ट मध्ये तुमचं युनिकनेस असेल, मेहनत असेल, सर्व्हिस असेल, टेस्ट असेल, ते तुमचं 100% हिट होणार आहे. अच्छा अच्छा. तुम्हाला सुद्धा पॉडकास्टवर यायचंय आणि हजारो लोकांसमोर व्यक्त व्हायचंय. नमस्कार, मी कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टचा होस्ट, आणि आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो आपल्या हक्काच्या पॉडकास्टवर येऊन व्यक्त होण्यासाठी. इथे येऊन तुम्ही तुमचे विचार, तुमचे व्यवसाय आणि सर्व्हिसेस हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तुम्ही तुमचं नाटक आणि सिनेमा सुद्धा प्रमोट करू शकता. आतापर्यंत अनेक तज्ञ पाहुणे आपल्या पॉडकास्ट येऊन गेलेत आणि आता नंबर आहे तुमचा. पॉडकास्ट संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. भेटूया लवकर. आणि आता आमच्या रिसोर्सच्या माहितीनुसार आम्हाला असं कळलंय की तुम्हाला कोणतरी अशी टिप दिली की कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर चहा खूप छान भेटतो, आणि म्हणून तुम्ही आम्हाला फोन लावून सांगितलं की मला पॉडकास्टवर यायचं असं म्हणून, फक्त चहा घेण्यासाठी. 100% आता मला टिप भेटली होती अशी. तसं काही टिप भेटले नाही मला, खरं सांगतोय. पण चहा कसा होता? चहा भारी होता. अच्छा अच्छा. म्हणजे आम्ही आउटलेट वगैरे उगलेपेक्षा कमी नाहीये चहा. अरे यांनी बापरे पण चालू बाप. केला ना, तरी पण खूप हिट होणार आहे महाराष्ट्रामध्ये. आता 100%. म्हणजे आम्ही आउटलेट टाकायला मोकळे होतो. 100% टाका सर कटिंग पे नक्की मीटिंग, नक्की. आणि आउटलेटचं पण नाव कटिंग पे मीटिंग. बिलकुल 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 नक्कीच. तुम्ही सुरुवातीच्या काळात 5 स्टार हॉटेलला काम केलं, तर तिथला अनुभव कसा होता? किंवा मग तिथल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की तुम्ही ते शिकले, आणि तुम्ही आत्ताचे जे काही करतायत, तुमचं स्वतःचं आउटलेट आहे, त्यात कोणत्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या? सुरुवातीच्या काळात मी 5 स्टारला नाही काम केलं सर. सुरुवातीचा जो काळ होता माझा, माझ्या मामाच्या घरचा होता. घरची परिस्थिती थोडी खराब असल्यामुळे भुसावळला माझं मामाचं घर आहे, तिथून मी मामाच्या घरी राहिलेलो आहे. मामाचा हॉटेल होता, ढाबा होता मामाचा. अच्छा. तर मी रात्री 12 पर्यंत मामाच्या ढाब्यावरती काम करायचो. रात्री 12 पर्यंत. कॉलेज सुटल्यानंतर मग मामाच्या ढाब्यावरती काम करणार. मग नंतर मामाचं बिअर बार झालं, मग तिथेही मी काम करायचो बिअर बार वरती पण. पण ते अनुभव आला, मग तिथून पासून मला हॉटेल मॅनेजमेंटचं काहीतरी आहे बुवा या क्षेत्रामध्ये, आवड निर्माण झाली कुकिंगची. आणि ती कुकिंगची आवड आतापर्यंत आहे. त्या टायमाला आवड निर्माण झाली ती आतापर्यंत आहे. मग नंतर मी रस्त्यावरती बिर्याणी विकली. जेव्हा मी सुरुवात केली होती, मी सांगणारच आहे. मग त्याच्यानंतर मी 5 स्टारला आलो. म्हणजे मी रस्त्यावरती पण काम केलेलं आहे, मी एक ढाबा साईडला पण काम केलेलं आहे, आणि मी एक 5 स्टारला पण काम केलेलं आहे. तर असं तिघांचं मॅनेजमेंट करून मी माझ्या बिझनेसमध्ये आणतो. मला इंडस्ट्री मधलं जास्त प्रॉब्लेम नाहीयेत. टॉप टू बॉटम तुम्हाला माहिती आहे, म्हणजे खालच्या पासून तर वरतीपर्यंत मला सगळं इंडस्ट्री मधलं माहिती आहे, हॉटेल इंडस्ट्री मधलं. तर मला जास्त प्रॉब्लेम नाहीयेत. म्हणून मी खूप कमी दिवसांमध्ये मी 4 ब्रँड केलेत आणि 150+ आमचे आउटलेट केलेत. महाराष्ट्राच्या बाहेर पण आपलं खानदेशचं पोरगं गेलं. महाराष्ट्राच्या बाहेर पण आम्ही आउटलेट ओपन केलेत. आता हे खरंच एक इंटरेस्टिंग होत चाललंय. तुम्ही सगळ्या फील्डमध्ये काम केलंय, म्हणजे एकदम बॉटम लेवलला आपण ढाब्या साईडला पण काम केलंय. 7वी-8वी पासून तुम्हाला ते हॉटेल मॅनेजमेंटचे धडे तिकडनं मिळाले. रोड साईडला पण तुम्ही काम केलंय. आता एक रेप्युटेड फूड आउटलेट म्हणून तुमची आता ओळख आहे, आणि 5 स्टारला सुद्धा तुम्ही काम केलंय. तर प्रत्येक इंडस्ट्रीची एक काहीतरी खासियत असते. आता आपण ढाब्यावर का थांबतो? फॅसिलिटी का? अजिबात नाही. दिसतं आपल्याला की सगळं बाहेरच चाललंय. हायजीन थोडंफार कॉम्प्रोमाइज असतं, पण हॉटेल पण त्यासाठी लोक थांबतात ढाब्यावर. तसं प्रत्येक इंडस्ट्रीचं एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड तुम्हाला काय वाटते ऍज अ कस्टमर म्हणून? तुम्हाला मी सांगतो सर, ढाब्याचं एक वातावरण असं असते की ती रिझनेबल रेट असतात तिथे, सामान्य माणसांना परवडतात. आणि वातावरण म्हणजे एकदम तुम्हाला मसालेदार चटपटीत जेवण जर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही ढाब्यावर नक्की जा. एकदम चटपटीत, कधी तुम्हाला टेस्टी लागेल 5 स्टार पेक्षा ढाब्याचं जेवण. एकदम मोकळ्या हवेमध्ये तुम्ही बसू शकतात, एकदम निवांत गप्पा मारून तुम्ही तिथे बसू शकता. ना कोणतं एसी, ना काही ना काही ना काही. बस माठातलं, बरेचशा अजून पण माठ आहेत बरेचशा ढाब्यांवर. बरोबर आहे. माठातलं पाणी पिऊन एकदम निवांत तुम्ही गप्पा मारू शकता. आणि दुसरं 5 स्टार हॉटेलचं
5 स्टार हॉटेल तरी मी तरी असं म्हणतो की ती खूप हाय क्लास लोकांसाठी बनलेली आहे. मिडल क्लास लोकांसाठी तर नाहीच आहे. हा. ते माझ्यासाठी पण नाही. आपण मिडल क्लास मध्येच बोललो. बरोबर आहे. 5 स्टार मध्ये रिलॅक्स आहे, आराम आहे, एकदम निवांत आहे. तुम्ही जेव्हा सर्व्हिस देसाल, सर्व्हिस एकदम परफेक्ट आहे, रिस्पेक्ट आहे. डाव्यावरती माणूस त्याच कपड्याने तुमचं टेबल पुसेल आणि तोच माणूस तुमची ऑर्डर घेईल. बरोबर आहे. तर हा फरक आहे. थोडा सर्व्हिसचा फरक आहे, थोडा मॅनेजमेंटचा फरक आहे आणि थोडा हायजीनचा फरक आहे. हायजीन थोडा नाही, भरपूर फरक आहे. हायजीन मध्ये म्हणजे 5 स्टार मध्ये तुमचं रोज रात्री किचन वॉश केलं जातं, पेस्ट कंट्रोल होतो. ते ढाब्यावरती कधीच नाही होत. तर हा फरक आहे. मला तर वाटतं सगळे ढाबे कोविड नंतर साफ केले गेले असतील ना. कोविड नंतर पण जेवढं ढाब्याचं खाल्ल्याने माणूस बोलतो आजारी कधीच नाही पडलेलं आहे. मी अजूनपर्यंत बाहेर खात असतो. 5 स्टारचं जर थोडंफार पण इकडे तिकडे झालं तर जे श्रीमंत लोक आहेत त्यांना पचत नाही. नाही त्यांचं ते डायजेशन नाही थोडस. तोच फरक आहे, बाकी काय नाही दुसरं. आणि रस्त्यावरचा फरक सांगतो तुम्हाला. रस्त्यावरती बिझनेस अशी गोष्ट आहे सर की तुम्हीही करू शकतो, मीही करू शकतो. आणि रस्त्यावरची तिघ साईडची लोक आहे, मिडल क्लास आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे. आणि रस्त्यावरती रोडच्या कडेला एक असं म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तिच्यावर श्रीमंत, मिडल क्लास आणि गरीब तिघ लोक असतात सर, बरं का. आणि तुम्हाला ना रेंट असतो, ना काय असते, ना काय असते. जर तुम्ही महानगरपालिकेच्या अध्यक्ष असलं तेवढी पावती असते तुमची. आणि जर ते ऐकत नाही बरं का कधी कधी कोणाचं, नवी मुंबई सारख्या सिटीमध्ये डायरेक्ट उचलून घेऊन जातात. तर मी ज्यांना उद्योग करायचे फूड इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्यांनी रोडावरती उतरा आणि बिझनेस चालू करा. आता भरपूर मुलं मला म्हणतात की बिझनेस साठी पैसा लागतो, तर मी म्हणतो की पैसा अजिबात नाही लागत. तुम्ही जर तुमचा मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला ना, तुम्ही 5-6 हजार रुपये इझी खर्च करणार एका रात्रीमध्ये, तुमच्याकडे आलं नाही जाणार. तेवढाच पैसा उतरून तुम्ही धंद्यामध्ये टाका आणि रस्त्यावरती उतरा. तुम्हाला फक्त धंद्यासाठी मॅनेजमेंट आणि एक चांगली आयडिया आणि चांगलं नियोजन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बिंदास उतरा. अगदी 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 अगदी. आणि तिथंच आपण कुठेतरी मराठी माणूस म्हणून मागे राहतो किंवा त्यांना लाज वाटते. धंदा म्हणजे रोडावर उतरून काम करण्यासाठी लाज वाटते का? नेमकं काय कारण असेल? आता तुम्ही सुद्धा त्या बॅकग्राऊंड मधून आलेत, तर तुम्हाला काही गोष्टींनी मागे घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते कारण कोणती होती? ती फॅमिलीतून असो किंवा फ्रेंड सर्कल मधून आले असतील किंवा समाजातून आले असतील. आता गोष्ट अशी सर की पहिली आपल्या मराठी फॅमिली अशी आहे आणि खानदेशची तर वेगळीच आहे, लय डेंजर आहे. तर मराठी फॅमिली अशी की त्यांना आपल्या लहानपणापासूनच हे सांगितलं जाते की बाळा तुला मोठं झाल्यावरती पोलीस व्हायचंय, आर्मी मॅन व्हायचंय किंवा तुला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचंय. पण कोणीच, मला तरी असं वाटतं कोणीच सांगत नसेल की बेटा तुला टाटा व्हायचंय, तुला अंबानी व्हायचंय, तुला अदानी व्हायचंय किंवा तुला इलॉन मस्क व्हायचंय. कोण सांगते का आपल्याला? कोणीच सांगत नसेल. तर अशा भरपूर गोष्टी आहेत की आपल्या फॅमिलीपासूनच आपल्याला सांगितलं जाते की तुला मोठं झाल्यावरती गुलामी करायची आहे. लिमिट सेट केलं असेल, बेटा तुला या लिमिट मध्येच राहायचंय बरं का, त्याच्या पुढे जाऊ नको. तर बिझनेस कसं समजेल माणसाला? मग पोरं घराच्या बाहेर पडतात. तर मोस्टली बिझनेसमॅन जे आहे सर ते बॅचलर मधूनच निघतात. त्यांना समजतंय की नाही नोकरीमध्ये काय नोकरीमध्ये आपण त्यांची गुलामी करतोय, बरोबर की नाही? त्यांना समजतं नंतर. आणि ते कुठेतरी प्रॉब्लेम भरपूर येतात बरं का नंतर, कधी केलेलं नसते. आणि बरेचसे 99 स्टार्टअप फेल होतात स्टार्टिंगला. पण जर पेशन्स असले, फेल झाल्यावरती पण पेशन्स असले, बिझनेस हा पेशन्सचा खेळ आहे. ज्याच्याकडे पेशन्स त्यानेच बिझनेस मध्ये या, नाहीतर मला तरी वाटतं की नको या. आणि डिसिजन, जर तुम्हाला डिसिजन घेता आलं फटकन, लोक बोलता विचार करा, या पार तर त्या पार डायरेक्ट लोक बोलता विचार करा. तर काल माझ्याकडे फ्रँचायझी वाले आले, 2 वर्षापासून इन्क्वायरी केली होती मटकाची, तर आता काल माझ्याकडे आलेले. म्हणजे सर 2 वर्ष आम्ही विचारच करतोय. अरे बापरे. आणि मी आता 4 ब्रँड ओपन केले सर. मी असं एवढा विचार नाही करत बसलो की या ब्रँडला कसं. ब्रँड ओपन केल्यानंतर, ट्रेडमार्क आल्यानंतर, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी विचार केला की याची रेसिपी कशी सेट करायची. करून टाका. कारण की म्हणजे पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. आपण विचार करत बसले की काय करणार आहे तर ते शक्य होणार. ठीक आहे, पडू आपण. मला एक गोष्ट समजते, आपण पडल्यानंतर आपल्याला का तिथेच पडून राहायचंय? उठायचं आहे हो, पण बिझनेसचं पण तसं आहे, आपण पळणार आहेच पण आपल्याला उठायचं पण आहे त्यासाठी. आणि आपल्यासाठी ही सगळ्यात मोठी संधी आहे आपल्या मिडल क्लास लोकांसाठी. श्रीमंत माणूस ऑलरेडी श्रीमंत, त्याचा बिझनेस सेट आहे. आपल्याला ही भेटलेली सगळ्यात
मोठी संधी आहे की आपण झिरो मधून त्याचे 100 कसे करायचे, 1000 कसे करायचे. कारण की आपल्याकडे झिरो आहे, आपल्याकडे 100 नाहीये. आपल्याकडे 100 पर्यंत पोहोचायचं नाही. आपल्या झिरो पासून 100 पर्यंत पोहोचायचंय. आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलेले. आपण शेतकऱ्याचे किंवा मजुराचे किंवा एखाद्या नोकरीवाल्याचे पोरं आहेत. तर आपल्याला ही खूप मोठी संधी आहे मार्केटची. आणि सर ही खूप मोठी संधी आहे बरं का. ही संधीचं जर त्यांनी सोनं केलं तोच पुढे टिकेल. आणि सगळ्यांचा बच्चा खेळ नाही बिझनेस. आणि खरंच तसं जसं आपल्या घरच्यांनी मेहनत करून आपल्याला लोअर मिडल क्लासमधून मिडल क्लासमध्ये शिफ्ट केलं, तर आपल्याला मिडल क्लास जर क्रॉस करायचा असेल तर बिझनेस शिवाय पर्याय नाही. अदरवाईज आपण जॉब करून फक्त मिडल क्लासचा आहोत, बहुतेच फार फार तर आपण मिडल क्लास पर्यंत जातो आपण, पण त्यात काही हे नसतं, मजा नसते. आता 5 स्टार मध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला नवीन शिकायला मिळतात, कारण की ते लोक ऑथराईज शिक्षण घेऊन आलेले असतात. तर अशा कोणत्या गोष्टी की तुम्हाला खरंच आवडल्या आणि त्याचा तुम्हाला फायदाही झाला? सर मी तुम्हाला सांगू का, मी 12वी फेल आहे अच्छा. ललवणीला. जामनेर. जामनेर मध्ये. मी काही गोष्टी सांगायला लाजत नाही. मी 12वी फेल आहे आणि 11वीला मला 35% काठावर केले होते त्यांनी. एकदम टुकार मुलगा होतो मी. अच्छा. कोणीतरी म्हटलेलं आहे तुळशीच्या गमल्यामध्ये गांजाचं रोपटं उगवल्यासारखं मी होतो. पण जेव्हा 12वी घरची परिस्थिती नाजूक होती सर, पण त्या टायमाला लहान वय होतं, समजत नव्हतं. तर पहिली गोष्ट आपली भाषा. आपल्याला नाज आहे आपल्या भाषेवरती, हो आपल्याला समजते, पण आपली भाषा समोरच्याला जर आपण आपल्या भाषेमध्ये बोललो ना, खानदेशी भाषामध्ये, मराठी सोडा, खानदेशी भाषेमध्ये आपल्या, काय रे भाऊ बस करणार आहे भाऊ आता बसणार आहे, त्याला वाटत काय उद्धट माणूस आहे साला, कसला उद्धट आहे, बोलायची पद्धत घेतो आहे का नाही. आणि आपली भाषा कुठे ना कुठे ट्युनिंग मध्ये यायची सर. जेव्हा मी जॉबला लागलो ना, पहिली गोष्ट इंग्लिश अजिबात नव्हती येत. जिल्हा परिषदच्या शाळेमधून शिकून आलेला पोरगा काय त्याला इंग्लिश येणार आहे सांगा. आणि HM ला प्रॉपर इंग्लिश लागते. माझा पहिला जॉब होता जीविक लॉन्च एअरपोर्टला, म्हणजे 5 स्टार लेवलचा जो जॉब होता माझा एअरपोर्टला होता सर. बापरे. तिथे सगळे सेलिब्रिटी मी बघितले. आणि एअरपोर्टला पण कुठे होते, जीविक लॉन्चला. तिथे क्रिकेट टीम उतरायची, सगळे टोटल सेलिब्रिटी, दीपिका पादुकोण पासून सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सगळ्यांना मी बघितलंय. त्यांना सर्व्हिस पण दिलेली आहे. हा, इथपर्यंत मोठे मोठे शेफ यायचे. रणवीर ब्रार झाला, कुणाल कपूर झाला, हे त्याचे शेफ यायचे. तर मला तिथे बोलायचा प्रॉब्लेम खूप व्हायचा. मी खूप चांगलं करायला बघायचो, खूप चांगलं बोलायचं, पण ते बोलायचे अक्षय तेरी लँग्वेज चेंज कर, क्या बोलताय तू, ऐसा बोलना पडताय क्या. तर मला खूप प्रॉब्लेम आला, मला प्रमोशनच नाही व्हायचं तिथे. आणि ते हा इश्यू आमच्या सोबत होतो कधी कधी, की चेंज कर म्हणजे काय करू, काय करू. ठीक आहे चेंज करायचंय, पण कसं आणि कुठं. बरोबर आहे की अरे अरे हा शब्द असं नको असं पाहिजे, तर आपण इम्प्रूव्ह करू ना. आणि ते काही असं नाही की क्लास लावले आणि इम्प्रूव्ह होऊन जाईल. तर तो एक आपल्याला इश्यू समजतो, पण सोल्युशन सापडत नाही त्या लेवलला. बरोबर बरोबर. बरं, टाइम मॅनेजमेंट किंवा फूडला घेऊन किंवा कुकिंग प्रोसेस मध्ये काय अजून काही तुम्हाला चांगले धडे मिळाले असतील त्यांच्याकडनं? हा, कुकिंग प्रोसेस मध्ये मी खूप काही शिकलो सर तिथून. म्हणजे जेन्युइनली सांगायचं बोललो, मला काहीच नाही. मग गावाकडचा मुलगा आहे, आपल्याला काय येणार आहे. जे मी जीविक लावणीला मी खूप काही शिकलोय. JW मॅरिड असेल, ताज असेल, 4 स्टार असेल, K स्टार असेल, इम्पेरियल असेल, एवढ्या हॉटेलमध्ये मी काम केलंय. इम्पेरियल उज्जैनला जेव्हा मी डिप्लोमा कम्प्लीट केला, माझी उज्जैनला माझं प्लेसमेंट झालं होतं. माझा फ्रेंड आहे कमलेश आणि मी, आम्ही दोघं इम्पेरियलला प्लेसमेंट झालो. मी या 5 स्टार हॉटेलमधून खूप काही शिकलो. आणि मला कुकिंगचं आवड होती. तर ती आवड मला आहे ना सर, माझी ड्युटी 8 तास असायची, मी 12 तास करायचो. अच्छा. हा, माझी लय आवड होती मला. अजून पण आहे. अजून पण मी जर ओपनिंगला गेलो, मी डायरेक्ट किचन मध्ये घुसतो. किचन बघतो आधी कसं सेट आहे का, मग नंतर पुढच्या गोष्टी करतो. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीची आपल्याला आवड असेल त्या गोष्टीमध्ये जर आपण शिरलो ना, तर तिथला बाप बनायचा, डायरेक्ट बाप बनायचा फूड इंडस्ट्रीचा. आता आपली विठ्ठल कामत सर आहे, विठ्ठल कामत ऑर्किडचे मालक, त्यांच्याकडून पण खूप इन्स्पायर झालो. त्यांची पण स्टोरी खूप मस्त स्टोरी आहे. आज जर आपला मराठी माणूस जर ऑर्किड सारखा 5 स्टार ब्रँड आज जगभर पसरवू शकतो, तर आपण का नाही करू. आपण त्यांना काय वेगळं आहे हो, ज्यांनी केलं त्यांना काय वेगळं आहे. नाक कान डोळे ओठ पाय हात पाय सगळं आहे ना, आपल्याला काही शपूट आहे का. जो आपला व्हिडिओ बघतोय, जे आता मुलं बघतोय आपले व्हिडिओ, त्यांना काय वेगळं आहे. इच्छेची कमी आहे. इच्छा बस 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 बस. एक्सक्यूज द्यायचा नाही रे, एवढी कपा शिकू दे मग पाहू, पाडा पडू दे मग पाहू, असे आहे बरं का आहे. सध्या पाडा नाही पडला, मग नंतर पाहू. तर परत मी मोस्टली
खरंच सगळ्यात आधी मला खानदेशांच्या युवकांबद्दल बोलायचं आहे, की तुम्ही आता तिकडनं तुमचं अपब्रिंगिंग तिथलं आहे. तर तिथलं समाजकारण, अर्थकारण आणि शैक्षणिक पद्धती किंवा व्यवस्था तुम्हाला माहिती आहे. शिक्षण व्यवस्था, राजकारण. तर एवढं असून सुद्धा आपले तरुण कुठं मागे आहेत आणि कुठं लूप होल जाणवतो तुम्हाला? कारण की जर तुम्ही करू शकतात, तर बाकीचे तरुण का विचार करत नाही? ते तिथल्या तिथे काय फिरतायत? कसं आहे सर, मी डायरेक्ट फ्रँकली बोलतो. आपले खानदेशातलेच नाही तर सगळ्या ठिकाणचे. पहिली गोष्ट तर खानदेशामध्ये आपले जे यंग मुलं आहे, सगळ्यात जास्त सांगतो मी ना मुलींच्या मागे. मुलगी पटवणं हेच एक ध्येय आहे. डावा पटवायचा त्यांना. डाव आपल्याकडे ते बोलतात. आता काय बोलायचं डावा शब्द. मोकळा मोकळा चोकळा पॉडकास्ट आपला डायरेक्ट. अ, मुलींच्या मागे लक्ष असं असतं कॉलेजमध्ये गेल्यापासून. भारी दिसते, प्रपोज कुठे मारायचंय, कसं लेटर द्यायचंय, तिच्या मैत्रिणीला पटवायचंय का, नंबर कसा काढायचा आहे, हेच सगळ्यात आधी ध्येय आहे आपलं. आणि मेरूनला फिरवायचंय. मी रूमला फिरवायचंय किंवा XYZ कुठून जामनेर मधून, आम्ही जामनेर मधले होते. आम्ही पण तसंच करायचो ना सर, आम्ही पण तसंच करायचो. आता या गोष्टीच्या संधी साधून खूप कॅफे ओपन झालेत बरं षडकोला आता. पर्सनल स्पेस अवेलेबल करून. आपला तरुण कुठेतरी विस्कटीत चाललाय मुलींच्या मागे. ते वय मला तरी असं वाटतंय की ते चुकीचं आहे, पण ते नंतर समजलं. आणि ठीक आहे तुम्ही करा, पण पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये नको घुसा, बरं का. आणि आपली शैक्षणिक पद्धत आपली खानदेशची, आपल्या खानदेशमध्ये म्हणजे बाकीच्या मानाने तर कमीच आहे. पुणे मुंबईच्या मानाने तर आपण मागेच आहे. मुलं खूप टॅलेंट आहेत. लोक आपल्याकडचे जर त्यांना बोलतात ना की मातीचं भांड जेव्हा ओलं असतं तेव्हाच ते घडलं जातं, चांगलं बनवलं जातं, तसे आपले खानदेशचे मुलं आहे. त्यांना जर सर चांगलं डायरेक्शन भेटलं ना तर अख्खा खानदेश अख्खा जगावर राज्य करेल. खरंय खरंय. म्हणून ती तळमळ आहे ना, कारण की तिथल्या मुलांमध्ये आम्ही पाहिलंय. आता आम्ही दोघं, मी आणि या पॉडकास्टचे डिरेक्टर सुद्धा खानदेशातून बिलॉंग करतो. तर टॅलेंट खूप आहे, पेशन्स खूप आहे आणि मेहनत करायची तयारी खूप आहे. खूप आहे, पण खूप हे आहे. जे पॉलिटिकल असेल किंवा ही जी व्यवस्था आहे, म्हणजे शॉर्टकट मध्ये व्यवस्था, तर ती त्यांना नीट डायरेक्ट करत नाही. बरोबर. मार्गदर्शन कुठेतरी कमी पडतंय. आता पॉलिटिक्सचं सांगायचं गेलं, सगळे टॉपचे नेते झाले आतापर्यंतचे, मंत्री झालेत, खानदेशातूनच आले. काय केलं मला सांगा, काहीच केलं नाही. काय केलं? आता इलेक्शन चालू होते, तेवढ्या पुरते बात्या मारतील. त्यांना बसवा, तुम्ही जसे मला बोलले, त्यांना बसवा, त्यांना विचारा की तू करणार काय आणि तू केलं काय, आम्हाला दोघांची उत्तरं दे. बरोबर आहे. आणि याच्या पुढे काय करणार आहे? विकास कामं काय झाले आपल्या खानदेशामध्ये? तापी सर, कधी खोदकाम झालं का? कुठे कोणत्या कोणत्या गावापर्यंत पाणी? माझं गाव सांगतो मी, 15-15, 8-8 दिवस पाणी नाही येत आमच्या गावात. बरोबर. आम्ही स्वतः सर विहिरीतून पाणी आणलेलं आहे. हापसणे असतात बघा आपल्याकडे, कडचे घेऊन आम्ही तिथून पाणी आणलेलं आहे. सायकलवरती कॅना टांगून पाणी आणलेलं आहे. माझ्या वडिलांनी टाक्या मागे ठेवून गाडी बैलावरती शेतातून पाणी आणलेलं आहे. आज जर अशी परिस्थिती महाराष्ट्रात असली, महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात मोठं इकॉनॉमी स्टेट म्हणून आर्थिक राजधानी सर. आणि त्याच्यामधून केळी आपल्यामध्ये जळगावमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन केली जाते. मोठ्या प्रमाणात केळी आपण एक्सपोर्ट करतोय पूर्ण भारतात. भारतातच नाही सर, आपली भारताच्या बाहेर इंटरनॅशनल केळी आहे. इराक पर्यंत आपली केळी जाते. गल्फ कंट्रीमध्ये दुबई, मस्कट, कतार पर्यंत आपली केळी जाते. कॅनडा, US पर्यंत आपली केळी जाते. तरी पण जळगाव खानदेश मागे काय आहे? डेलिव्हरेटली मागे ठेवलेलं असेल असं वाटतंय आपल्याला. कारण आपले तरुण किंवा आपले जे लोक आहेत ते प्रश्न का करत नाही लोकांना किंवा पॉलिटिकल लोकांना? दादा आले, भाऊ आले, हेच करत राहतात. तेच ना, मग एखादा कार्यकर्ता बनला तर त्याला असं वाटतं की हा माझा दादा आहे का काका आहे, मामा आहे. आता मी नाव नाही घेत एका जणांचं. आमचे फ्रँचायझी वाले होते, त्यांनी एका पॉलिटिशियनचा टॅटू बनवून ठेवला होता. वा, ग्रेट. असे पॉलिटिशियन मध्ये पण नव्हते ते. पॉलिटिशियन जे होते ना, साईड बाय पॉलिटिशियन भाई होते तिथले. आपले पोरं हेच ना मग सर, एखाद्या भाईच्या मागे लागणं, मुली पटवणं, एखाद्या पॉलिटिशियनच्या मागे लागणं, त्याच्यामुळे खानदेशच्या पोरं मागे सर आपल्या. बरोबर बरोबर. बाकी सगळ्या गोष्टी आहे, पण या पॉलिटिक्स वाल्यांनी जे कारनामे केलेले आहेत ना, खानदेश पुढे का नाही हो? तळमळ वाटते. इकडे तुम्ही सातारा साईडला जा किंवा तुम्ही सोलापूर साईडला जा सर. सोलापूर साईडला जा. सर्व आधी सोलापूर हे ज्वारीचं सगळ्यात मोठं उत्पादन करत होतं, मला अजून आठवते. आता ऊस बघा त्या सोलापूरला किती आहे, फॅक्टऱ्या बघा किती आहे, साखर कारखाने. MIDC नाही आपल्याकडे त्याला. हा, MIDC नाही. एक कारखाना आला होता आपल्याकडे, तो मुक्ताईनगर साईडला कुठला तरी, तो पण बंद पडला का काय मला माहिती नाही. एवढी खराब हालत आहे आपली सर. कापसाला भाव नाही हो, कापसाला भाव नाही. आमच्या घरी मागच्या वर्षाचा कापूस पडलेला होता,
बरं, मग कसं काय प्रगती होणार आहे? आमच्या घरी नाही, आमच्या गावात 70% मागच्या वर्षाचा कापूस पडलेला आहे. तुम्ही जर 1 वर्ष आधी 12,000 रुपये क्विंटल भाव देऊ शकताय आणि आता 6-7 हजार रुपये भाव आहे. हो, मरून जाईल तो शेतकरी, अर्ध्याहून जास्त कमी मरून जाईल. मरून जाईल. ते खरं आहे. कपाशी पिकवायला किती लागते? आपल्याकडे कापूस आणि केळी 2 आहे, बरोबर. बरोबर की नाही? आणि ह्या टाइम केळीला अर्धी केळी पडून जाते लोकांची. खरं आहे. पीक विमे टायमावर भेटत नाही आपल्याला, बरोबर आहे. याच्यामुळे मागे हो शेतकरी लोन काढते, तर लोन भरायलाच पैसे नाही आपल्याकडे. मजुरांची हालत काय आपल्याकडे? मजुरांची हालत आपल्याकडे काय माहिती ना सर तुम्हाला? खूप वाईट आहे, वाईट आहे. म्हणजे वाईट म्हणजे डायरेक्ट त्यांचं असं झालं की आता त्यांना ऑप्शन पण नाही. शिक्षण पण नसतं त्यांच्याकडे आणि रोजगारही नसतो आणि जे मिळेल त्याच्यावर काम करायला लागतं. म्हणजे इन शॉर्ट, जर प्रगती करायची असेल आपल्या खानदेशात, तर नेतृत्व तुम्ही व्यवस्थितपणे चॉईस करायचं. बरोबर. आणि नेतृत्व म्हणजे ज्यांचं विजन असेल, विजनरी नेता पाहिजे. फक्त बफारे देणारा नको पाहिजे. आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर. सगळे बपारे देणार. येस. जेव्हा तुम्ही रस्त्यावरून बिर्याणी विकायला सुरुवात केली, तेव्हा तुम्ही 25 वेळेस त्यात चेंजेस केले होते. चवीमध्ये, टेस्टमध्ये. तर असं कधी जाणवलं तुम्हाला, की अरे हे टेस्ट अशी आपल्याला करता येईल किंवा ते अपडेट करायची आयडिया कधी आली? जेव्हा मी बिर्याणी एक सगळ्यात कठीण आहे बरं का बनवणं सर. हा, खूप सारे स्पायसेस जातात, दम व्यवस्थित लागला पाहिजे, तांदूळ तेवढा बॉईल झाला पाहिजे, तुमचं प्रोटीन तेवढं बॉईल झालं पाहिजे. तर माझं रोज काही ना काही चुकायचं. अच्छा. रोज काही ना काही चुकायचं. कधी राईस बॉईल नाही व्हायचा, म्हणजे मी इंडस्ट्री मधला असून माझं चुकायचं. हा, कधी दम व्यवस्थित नाही लागायचा, कधी कोणता मसाला लावून जायचा. तर ते परफेक्ट करण्यासाठी मला खूप कालावधी लागला. 25 पेक्षा पण जास्त बरं का सर. 25 तर मी बोललेलो आहे. 25 पेक्षा जास्त वेळेस मी रेसिपी चेंज केली माझी बिर्याणीची. अच्छा. आणि शेवटी मला जी रेसिपी भेटली ती माझ्या मनासारखी होती. मला असं वाटलं की नाही बाबा, ही लोकांना पण आवडते, मला पण आवडते, दोघांना आम्हाला आवडते, ही रेसिपी हिट होणार आहे आणि ही रेसिपी अख्खा महाराष्ट्र हिट करणार आहे. तेव्हाच मला समजून गेलं होतं. तर मग त्याच्यानंतर मी ती एक फायनल रेसिपी केली. मग काही काळानंतर 30 आउटलेट झाल्यानंतर मी प्रीमिक्स आणले बिर्याणीचे. अच्छा. कारण की बऱ्याचशा शाखांना प्रॉब्लेम येत होते. आपण हँडमेड बनवतो त्याचे भरपूर प्रॉब्लेम येत होते. ते प्रमाण समजत नव्हतं. बऱ्यापैकी आपण सगळं त्यांना रेसिपी दिलीच होती, काय करायचं काय नाही, मॅनेजमेंटचं मेजरमेंटनुसार, पण तरीही चुकत होतं. मग आपण डायरेक्ट मीठही न टाकायचे, तुम्हाला मीठही टाकावं न लागणार अशी आपण प्रीमिक्स तयार केलं बिर्याणीचं. लिक्विड फॉर्म मध्ये असतं. अच्छा. ते टाकायचं आणि त्याच्याने टेस्ट तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. आता हा एक गमतीचा प्रश्न आहे. तुम्ही म्हटले होते की तुम्ही मित्राच्या रूमवर राहायचे, तिथं बनवायचे. तर त्यांची तर मजा असेल, म्हणजे रोज बिर्याणी खायला भेटते. टेस्टिंग का ना टेस्टिंग करता करता किंवा अशा प्रोसेसमध्ये मित्रांनी पण मदत केली का तुम्हाला, की बाबा टेस्ट करून बघा आता कसं वाटतंय, त्यांचे काही सजेशन असतील किंवा मग कस्टमर्सकडनं काही सजेशन असतील आलेले तुम्हाला आतापर्यंतचे? मित्र तर त्या फील्ड मधले नव्हतेच, कारण त्यांना काही समजत नव्हतं. मित्रांनी मदत भरपूर केली आहे. प्रशांत सर होते. प्रशांत सर, आम्ही सगळे सोबत राहायचे. मग आम्ही बिर्याणी याच्यावरतीच बनवायचे रूमवरती आणि ते रस्त्यावर जाऊन विकायचे. पातेलं आहे ते पण खूप गरम असायचं. पोतं घालून त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये ते गाडीवर नेऊन तिथे ठेवायचे बरं का. पण ते आमचं 8 एक दिवस चाललं बरं का सर चांगलं. 8व्या दिवशी मग रूम ओनर आला तिथे, तुम्ही काय कॅटरेस सुरू केला का, आम्हाला रूम मधून काढून टाकलं पाहिजे. बरोबर. रोजच बिर्याणीचा वास येत असेल. रोजच ते बोलतं की एवढं काय तामझाम आहे तुमचा, रोज तुम्ही हा. सगळे कोणी कटिंग करते टोमॅटो, कोणी कांदा चॉप करते, मित्रच हा. जॉबला जाण्याच्या आधी करून दे बाबा, करून दे अर्धा तास, हा. असं असं चालायचं आमचं. तर मग त्याने रूम मधून काढून टाकलं. मग तिथून पासून खरा टर्निंग पॉईंट तिथून पासून आला. बरोबर. म्हणजे तिथून खरं तुम्ही रस्त्यावर आले परत. नाही, रस्त्यावरतीच होतो मी. म्हणजे घरून बी हाकलल्यानंतर आता हा. डायरेक्ट आपल्याला काहीतरी हा, सुरुवात हा, करायची हा. बाबा स्वतःची. हा, मग आम्ही दुसरा रूम केला, पण तिथे आम्ही बनवू नसतो शकत. मग आम्ही रस्त्यावरतीच बनवायला लागले ना, रस्त्यावरतीच विकायला लागले बरोबर. बरोबर. मटका बिर्याणी. बरोबर. मग त्याच्यानंतर मॉलमध्ये आले, मॉलमध्ये रेस्टॉरंट ओपन केलं. मग त्याच्यानंतरचा प्रवासच वेगळा आहे सर. आता ही मटका बिर्याणी जर तुमचं रेसिपी लक्षात आली, पण त्याचं प्रेझेंटेशन मटक्यात करायचं ही आयडिया तुम्हाला कुठून आली? बिर्याणी सगळे विकत होते. मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो माझे 4 ब्रँड आहेत. 4ही ब्रँडचं नाव युनिक आहे. 4ही ब्रँडच्या रेसिपी युनिक आहे. 4ही ब्रँड चवीला पण युनिक आहे आणि प्रेझेंटेशनला पण युनिक आहे. बरोबर का नाही? सगळे वेगवेगळ्या फील्ड मधले. तसं मला मटका चालू करायचा होता. मी पूर्ण युनिक बघतो सर, काही बघायचं. तर मटका बिर्याणी विकतोय आपण सगळेजण, आधी पण विकली जायची, पण मी मटक्यामध्ये देणार, मी मटक्यामध्ये विकणार. पण त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट होता, मटक्यामध्ये विकणारे पण आधी पण होते माझ्या आधी. मग आपण करायचं काय वेगळं. मग मी पाण्याच्या बॉटलही मातीच्या आणल्या, खाण्याच्या प्लेटही मातीच्या आणल्या, रायता पॉटही मातीचे आणले, चम्मचही मातीचे आणले आणि पाण्याचा ग्लासही मातीचा आणला. अख्ख्या भारतामध्ये तेही आपलं पहिलं रेस्टॉरंट आहे
की त्याच्यामध्ये प्लेट पासून मातीच्या भांड्यापासून सगळं मातीचं आहे. वा वा वा. हा. आणि जे तुम्ही आता 5 आउटलेट सुरू केलेत त्यात डोसा पण आहे. डोसा पण आता ती आपली संस्कृतीमध्ये बसत नाही सध्या, म्हणजे मराठीत साऊथ इंडियन डिश येते. साऊथ तर इंडियन. त्यात तुमचं युनिकनेस कसा तुम्ही डेव्हलप केला? आपण बघा सर, आता मी शेफच होतो. मी तुम्हाला बोलले मला कुकिंगची भरपूर आवड होती आणि त्याच्यामध्ये मला इंडियन फूड, साऊथ इंडियन फूडची खूप आवड होती. तर मी डॅनी डोसा चालू केला. आम्ही जेव्हा पार्टनर डॅनी डोसामध्ये आमचे, जेव्हा डॅनी डोसा चालू केला तेव्हा पार्टनरचं तेच म्हणणं होतं की आपण साऊथच्या फूडला महाराष्ट्रामध्ये चांगलं प्रेझेंटेशन करायचं. संभाजीनगरला 2 आउटलेट आहे, एक कॅनॉटला, एक MGMला आहे माझं. अच्छा. तर आम्ही त्याच्यामध्ये पण युनिकपणा आणला. आम्ही कुठल्याही तेलाचा वापर करत नाही. आम्ही फक्त देसी घी आणि लोणी, प्युअर लोणी त्याचा वापर करून आम्ही साऊथ इंडियन बनवतो. आणि तुम्ही एकदा टेस्ट करा, खूप टेस्टी. चटण्या मला आधीपासून बनवता यायच्या, वा. कारण की मी अख्ख्या नाईटभर, माझी नाईट ड्युटी होती, मी अख्खी नाईट 1 वर्ष मी साऊथ इंडियनच्या चटण्या बनवण्यामध्ये घाललेली. अरे बापरे. अच्छा. काय मी तुमचं म्हणजे पॉडकास्ट नंतर पुण्यामध्ये असणाऱ्या सगळ्या आउटलेट्सचे ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन 100% सर. डेफिनेटली आपले जे ग्राहक आहेत किंवा ऑडियन्स आता बघतायत ते ग्राहक मध्ये कसे कन्वर्ट होते याचा, आणि नक्कीच त्या कमेंट बॉक्समध्ये सांगतील की त्यांना काय आवडलं काय नाही आवडलं, आणि त्यांना डिस्काउंट मिळणार आहे पॉडकास्ट पाहिल्यानंतर. 100% माझं नाव सांगायचं. सांगा तुम्ही तिथे, आणि- तुम्हाला 20% डिस्काउंट देऊ, प्राइस वाढवून. वा. तर आता तुमचे फ्युचर गोल्स काय असणार आहेत? तसं तर माझं सर, मी फूड इंडस्ट्रीमध्येच करायचंय. आम्ही एक अकॅडमी पण चालू करणार आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. फूड अकॅडमी म्हणून, अक्षय कुकिंग अकॅडमी म्हणून नाव आहे तिचं. तर ती पण चालू होणार आहे आमची, लवकरच चालू होणार. त्याच्यामध्ये ट्रेनिंग प्रशिक्षण घेणार आहेत आम्ही. जे बाहेरून येणारे मुलं मुली आहेत, म्हणजे मिनी हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज असं आहे. डिप्लोमा क्रॅश कोर्स पकडून झालाय आपल्या भाषेत. हा, मिनी हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज ते लवकरच चालू होणार आहे आमचं. आणि भविष्यामध्ये जेवढेही फूडमध्ये करता येईल मराठी लोकांसाठी, मराठी मुलांसाठी, मराठी मुलींसाठी, बहिणींसाठी, तेवढं आम्ही नक्की करू. आणि मराठी माणूस साला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचू. मटका बिर्याणीला प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचू. लवकरच तुम्हाला दुबईमध्ये आउटलेट बघायला भेटेल. वा. बुर्ज खलिफाचा याच्यात नाही, एवढं नाही, पण दुबईमध्ये कुठेतरी भेटेलच आउटलेट. आम्ही जाणारच होतो, पण थोडं आउटलेटचं ओपनिंग जास्त असल्यामुळे आमचं कॅन्सल झालं. लवकरच तुम्हाला ऑल वर्ल्ड मध्ये आउटलेट आमचे बघायला भेटतील. मी या पॉडकास्ट बद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलोय की आपला हा पॉडकास्ट पण युनिक आहे बरं का. म्हणजे बरेच पॉडकास्ट असतील पण आपलाच नवसाचा पॉडकास्ट आहे. इथं आलेल्या पाहुण्यांचे जे काही इच्छा आकांक्षा असतात ते पूर्ण होतात. म्हणजे आपलं आउटलेट दुबईमध्ये ओपन झालेलं आहे. फक्त फक्त लोकांना आता तारीख माहिती व्हायची बाकी. तारीख माहिती व्हायची बाकी. डेफिनेटली होणार सर, आणि आम्ही नक्की येऊ दुबईला आल्यावर तिकडे. 100% करणार. आणि माझा अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे की आपण घरी सुद्धा आपल्याला फूडचं मॅनेजमेंट जमत नाही. खूप सारं फूड वेस्टेज होतं. तर तुम्ही इतक्या मोठ्या आउटलेट चेन मेंटेन करतायत, तर कुठं ना कुठं फूड मॅनेजमेंटवर तुम्हाला लक्ष द्यायला लागेल, फूड वेस्टेजवर पण लक्ष द्यायला लागतं, आणि मायक्रो मॅनेजमेंटमध्ये ते पण येतं. आणि अन्न परब्रह्म आपण म्हणतो, तर तेही आपल्या लक्ष, आपले इथिक्स जुडलेले असतात. तर ते कसं लक्षात येतं तुमचं? कसं आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्ट असतात, डेअरी प्रोडक्ट असतील, बेकरी प्रोडक्ट असतील, इंडियन प्रोडक्ट असतील, तर त्याच्यानुसार मॅनेजमेंट. अरे डेअरी प्रोडक्ट जास्त दिवस चालू नाही शकत. ते तुम्हाला वेस्टेज मध्ये एक्स्ट्रा जर उरलेलं असेल तर तुम्हाला आउटच करायचंय. आणि जर इंडियन प्रोडक्ट असतील, मसाले वगैरे जे तुमचे उरलेले किंवा ग्रेव्ही उरलेले आहेत तुमच्या, ते तुम्ही 2 दिवस स्टोअर करू शकता. ते पण डीप फ्रीज मध्ये, चिलिंग फ्रीज मध्ये नाही, एकदम डीप वरती तुम्हाला. किंवा तुमचं प्रोटीन उरलेलं आहे चिकन मटन रॉ मध्ये, ते तुम्ही स्टोअर करू शकता, पण ते पण डीप फ्रीज मध्ये. असं आमचं मॅनेजमेंट आहे. किंवा तुमचा राईस उरला, राईस आपण ठेवू नाही शकत. राईसला बॅक्टेरिया लवकर पकडून घेतो, फ्रीज मध्ये अजून त्याच्यावरती बॅक्टेरियाचा इम्पॅक्ट जास्त होतं, त्याच्यामुळे आपण राईस नाही ठेवू शकत. आणि मला तरी असं वाटतं, जेही पदार्थ आपण बॉईल करतो, समजा आता तुम्हाला चिकन बॉईल करून ठेवायचं, त्याला 100 डिग्री सेल्सिअस वर तुम्ही जर बॉईल केला तर तुम्ही तो ठेवू शकतो. जर 450 डिग्रीवरती तुम्ही 450 डिग्रीवरती तुमची तंदुरी बनते, 430 किंवा 430 ते 470 हे टेम्परेचर तुमचं तंदुरीचं असते. तंदुरी, तर तुम्ही तंदुरी पण नाही ठेवू शकत. बरोबर. तंदूरचे जे आयटम आहेत, तर जे म्हणजे आमच्या फ्रँचायझीवाल्यांना आम्ही सांगितलेलं आहे, सगळे डीप मध्ये आम्ही सांगतो की तुम्ही कोणतं स्टोअर करू शकता, कोणतं नाही स्टोअर करू शकत. आणि माझ्या प्रत्येक मार्केटिंगच्या याच्यामध्ये एक असते, 0 वेस्टेज. आमच्याकडे असाल तर तुमचं 0 वेस्टेज होईल फूडचं. आणि तेच ना, तुम्ही जसं आता मातीचे भांडे वापरतायत, ते पण त्यातलंच एक उदाहरण आहे. आणि तुम्ही जसं आता म्हटले की कुकिंग जसं इम्पॉर्टंट आहे, तसं आफ्टर कुकिंग त्याचं मॅनेजमेंट पण महत्वाचं आहे, की ते वाया नको जायला पाहिजे अगेन. तर मला अजून एक प्रश्न आहे की तुमचा, आता तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर. आणि बऱ्याच लोकांना आता तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची इच्छा होईल,
आउटलेटच्या संदर्भात असेल किंवा जे काही असेल ते, तर तुम्हाला जर सांगता आलं की तुम्ही कोणत्या आउटलेटसाठी तुमचे फ्रँचायझी चार्जेस कसे असतात किंवा ते कसे डिफाईन केले जातात एरिया वाईज, आणि आफ्टर फ्रँचायझी नंतर तुमचं काय काम आहे, तुम्ही कुठपर्यंत सपोर्ट देतात आणि कोणत्या लेवलला सपोर्ट त्यांना मिळू शकतो. कारण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मला सिक्युरिटी पाहिजे. मी तर पैसे घेऊन सोडून दिलं बाबा आणि मी वारे असं पण त्यांना वाटायला नको पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय त्यांना मदत करतात? आता आमचं मदत अशी असते की आम्हाला तुम्ही कधीही तुमची टेस्ट जर चेंज झाली तर आम्ही 2 महिन्यानंतर व्हिजिट मारतो, पण त्याचे चार्जेस असतो. आधी करायचो नाहीये. आधी आम्हाला क्लायंटचा कॉल यायचा, सर आमची टेस्ट चेंज झाली. आम्ही तिथे व्हिजिट मारायचो. जेवढे आउटलेट असतील माझे त्या सगळ्या आउटलेटला आम्ही व्हिजिट केलेले आहेत. आणि टेस्ट जेव्हा चेंज होते, तुमचा माणूस चेंज होतो, कामावरचा एखादा माणूस सोडून जातो किंवा XYZ होते, तेव्हाच टेस्ट चेंज होते. तर एवढं काही प्रॉब्लेम नाही आला आम्हाला. 5 वर्षाचा ॲग्रीमेंट असते. एनी टाइम लाईफ टाईम सपोर्ट आहे आमचा सर. लाईक सपोर्टमध्ये काय येतं? सपोर्टमध्ये तुम्हाला टेस्ट मॅनेजमेंट असते, तुमचं लोकेशन मॅनेजमेंट असते, तुमचं मटेरियल मॅनेजमेंट, म्हणजे जे मटेरियल जाईल आमच्याकडनं ते तुम्हाला टायमावरती पोहोचायला पाहिजे, ट्रान्सपोर्टमध्ये टायमावरती गेलं पाहिजे. ह्याच सपोर्ट आहे तुमचा. वा. आणि भरपूर काही गोष्टी आम्ही आता फूड इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर मला कधीही कॉल करा तुम्ही, मी तुमचा एका कॉलमध्ये, फोनामध्ये, एका रिंगमध्ये कॉल उचलेल. माझ्या फ्रँचायझीवाल्यांचा पण. बाकीचे कसं आहे मला माहिती नाही, पण मी एका रिंगमध्ये कॉल उचलतो. माझ्याकडनं जर कॉल रिसिव्ह नाही झाला तर मी त्यांना कॉल बॅक तरी करतो. बरोबर आहे, बरोबर. हा. तर मी कधी अर्ध्या रात्री मला 12 वाजेला कॉल करा, मला 2 वाजेला कॉल करा फ्रँचायझीवाल्यांनी, मी त्यांच्यासाठी कधीही तयार आहे. मी कधीही तयार आहे त्यांच्यासाठी, म्हणजे फ्रँचायझीवाल्यांसाठी. कारण एखादी माणूस आपल्याकडे स्वप्न घेऊन येत असतो, एक अपेक्षा घेऊन येत असतो, एक काहीतरी उम्मीद घेऊन येत असतो बिझनेसची. आणि जर आमच्याकडे जे येणारे लोक आहेत ते जास्त करून मिडल क्लास मधलेच असतात, आपल्यासारखेच. हा, लोन काढलेले काहीतरी. तर आपण त्यांच्यासाठी नाही तर मग कोणासाठी आपण? पैसा कमवणं हा उद्देश माझा आधी पण नव्हता, आता पण नाहीये. बरोबर का नाही? आधी पण नव्हता, आता पण नाही. माझं फक्त एवढंच आहे की जेवढे जास्त लोक बिझनेसमध्ये येतील, जेवढे जास्त लोक ह्या क्षेत्रात उतरतील, तेवढा आपला विकास होत चालेल, आपल्या खानदेश भागाचा विकास होत चालेल, आपल्या महाराष्ट्राचा विकास होत चालेल, आपल्या भारताचा विकास होत चालेल. निश्चित. नक्कीच, नक्कीच. आणि हे खरंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणताही उद्योग सुरू करताना आपण ज्यांच्या भरोश्यावर सुरू करतोय, तर लोकांचा भरोसा आपल्यावरून हटला नाही पाहिजे. बिझनेस एका साईडला राहतो, पण एक इथिक्स आहे. ते इथिक्स आपण जोपासतो. आणि फ्रँचायझीवाल्यांसाठी खास, ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे किंवा नवीन बिझनेस चालू करायचा आहे, त्यांनी ओनरचं बॅकग्राऊंड काय हे चेक करायला पाहिजे. जो ओनर आहे फ्रँचायझीचा, बॅकग्राऊंड काय बाबा, हा कुठून आलाय. जर हा फ्रँचायझी मॉडेल ओपन करतोय, हा कुठून आलाय, कोणत्या बॅकग्राऊंड हे पण चेक करायला पाहिजे. मला तरी असं वाटतं सर. तर बरेचसे फ्रॉड पण चालू आहे मार्केटमध्ये. सगळं तुम्ही चेक करा आधी, तरच फ्रँचायझी घ्या. फ्रँचायझी मॉडेल आज एक धंदा बनलेला आहे. हे माझा युट्यूबला व्हिडिओ डायरेक्ट टाकलेला आहे मी. फ्रँचायझी मॉडेल एक धंदा आहे. पैसे कमवण्याचं साधन आहे. खरंय. आणि लुटालुटीचं साधन आहे. भरपूर लुटालुटीचं साधन आहे. तर बऱ्याचशा चांगल्या फ्रँचायझी पण आहेत की तुम्ही ते घेऊन तुमचा आयुष्याची नवीन सुरुवात करू शकता. बरोबर. अगेन जसं तुम्ही आता म्हटले की फ्रँचायझी दिल्यानंतर तुमच्या भरोश्यावर लोक येतील, पण फ्रँचायझी ओनरचं पण काही काम बनतं की तुम्ही तुमच्या लेवलला मार्केटिंग प्रमोशन करणं. कारण की ऑलरेडी सपोज आता जर मटका बिर्याणी फेमस ब्रँड आहेच ऑब्व्हियसली, तरी लोक तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येतील का? तर येतीलही. पण तुमचं काम काय आहे? सोशल मीडिया सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत, बरोबर. तुम्ही मार्केटिंग करायला पाहिजे. म्हणजे हे पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जरी त्यांना जादूची कांडी दिली, पण ती चालवायची कशी आणि ती कुठं कुठं वापरायची आणि तिचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पण महत्वाचं आहे. म्हणजे मार्केटिंगचं स्किल तर यायलाच पाहिजे तुमच्या. मार्केटिंग करायला पाहिजे. आम्ही प्रत्येक कोणाला सांगतो की तुम्ही सोशल मीडियावरती या. मी तर आता डायरेक्ट सांगतोय की तुम्ही आयफोन घ्या. मटकाची जो ब्रँच ओपन केली त्याने आयफोन घ्या. बोलसा आयफोन काय म्हणलं, रोज व्हिडिओ टाका तुमचे 2-2, 3-3 आयफोन मध्ये शूट. क्राऊड आलाय, व्हिडिओ टाका, हे झालंय. रोज तुम्ही व्हिडिओ टाका, आयफोन मधून शूट करू. बरोबर आहे. खरंय, करायला पाहिजे ते मार्केटिंगचं. आता हे आमचं नवीन पद्धत आहे हा ना. की तुम्ही चाका घ्यायची असेल मटकाची 7-8 लाखांपर्यंत आहे, अच्छा. त्याच्यासोबत तुम्हाला आयफोन पण घ्यावा लागेल. वा वा वा. बरोबर आहे. नाही, मार्केटिंग महत्वाची आहे. कारण ते महत्वाचा रोल प्ले करतो मार्केटिंग. आणि आणि सतत दिसत राहतं ना आपल्याला, मग आपण माणूस घेतो. आणि मी शिरपूरवाल्यांना सांगितलंय, ते माझे व्हिडिओ बघत असतील शिरपूरवाले, त्यांना मी पहिल्या दिवशी सांगितलं आयफोन घ्या. हा ना. आता त्यांचा धंदा कमीत कमी 9 दिवसाचा 2 लाख रुपये काउंटर आहे. बापरे, हं. जबरदस्त. दोन हाय, लाख. म्हणजे सक्सेस रेट हो जबरदस्त आहे. हो हो. म्हणजे शहरी भागामध्ये, माझ्या ग्रामीण भागामध्ये सक्सेस रेट खूप जास्त भेटला मला. तालुका लेवलमध्ये खूप जास्त सक्सेस रेट आहे, कारण कॉम्पिटिशन कमी आहे. मी येडगाव लेवलला सुद्धा बऱ्याच वेळेस बिर्याणी ट्राय केली, पण मला नाही आवडली टेस्ट कोणत्याच ठिकाणी. तेच ना, मग आम्हाला गावागावापर्यंत पोहोचायचंय बिर्याणी घेऊन. हम्म. सिटी पर्यंत पोहोचायचंय, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचायचंय. आणि भारताच्या नाही तर जगाच्या अख्ख्या कोपऱ्यामध्ये आपला, जसं KFC, मॅगडी, बर्गर किंग, डॉमिनोज,
हे ज्यांनी जगाला फूड दिले, त्यांचा बर्गर दिला, त्यांचा पिझ्झा दिला, त्यांचे फ्रेंच फ्राईज दिले, तसं आपल्या भारतातून आम्ही जगाला बिर्याणी देऊ. नक्की 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 डेफिनेटली सर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि कसं आहे, तुमचं नीती चांगली असेल, मॅनेजमेंट चांगलं असेल, आयडिया चांगली आहे तर डेफिनेटली, आणि मेहनती तर आपण आहोतच, ॲज अ खानदेशी पण आहोत, ॲज अ मराठी पण आहोत, तर डेफिनेटली आपला डंका वाजल्याशिवाय राहणार 100% सर. सर. आम्ही आमचा एक प्रयत्न आहे की खानदेशी लोकांना प्रमोट करावं, 100%. सगळ्या मराठी लोकांना प्रमोट करावं. आपला पॉडकास्ट त्यासाठीच आहे, हक्काचा पॉडकास्ट आहे. कधी 100%. या व्यक्त व्हा आणि प्रमोट व्हा. 100% सर. सर तुम्ही आलात, आम्हाला खरंच खूप भारी वाटलं. तर तुम्हाला कसं वाटतंय त्या पॉडकास्टवर? पहिली गोष्ट सर, तुम्ही एवढ्या आदराने आम्हाला बोलवलं त्याच्यापासून मी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. खानदेशी असल्यामुळे मला पहिला खानदेशी पॉडकास्ट होता, तर मला खरंच हा पॉडकास्ट करायला खूप आनंद होता आतून. आज खूप कामं होती, मी बोललो सर तुम्हाला, नाशिकची ओपनिंग होती, पण मला काही करून हा पॉडकास्ट करायचा होता बरं का सर. मला चुकवायचा नव्हता. मी टू व्हीलर वरती आलो एवढ्या लांब बरं का सर, गाडी घेऊन टू व्हीलर वरती आलो उन्हाचा, पण मला करायचंच होतं हे. म्हटलं काही झालं, किती प्रॉब्लेम आला, पॉडकास्ट सोडायचं नाही, आपल्याला करायचंच आहे. तर तुम्ही मला बोलवलं तर मी पण तुमचे खूप आभार मानतो. आणि चाय पे कटिंग मधली चाय तर खूप बेस्ट आहे. मला तरी असं वाटते की जे कोणी खानदेश मधले मोठे मोठे फेमस व्यक्तिमत्व बघत असतील तर त्यांनी या इथे, तुमचं सांगा, तुमचं प्रेझेंटेशन लोकांपर्यंत मांडा. ते सांगायला नाही तरी चहा प्यायला तरी या. हक्काचा खानदेशी लोकांचा हक्काचा पॉडकास्ट आहे. एक हक्काचा कॉल आहे. करा आणि डायरेक्ट पॉडकास्टवर या. पण चहा प्यायला या ना. बिलकुल चहा प्यायला चहा फ्री आहे, अनलिमिटेड तुम्ही चहा पिला फ्री नाही आहे. बघा, आम्ही सगळं सर माझे अजून 3 पॉडकास्ट आहेत त्यामुळे मी पित राहतो. संपला सगळा. चहा एवढा भारी होता, मस्त होता, थँक्यू थोडासा स्वीट होता. आणि मी आपल्या प्रेक्षकांना आव्हान करतो की आता हे जसे उद्योजक झाले तर कदाचित हा पॉडकास्ट पाहून तुमचा आतला उद्योजक तुम्हाला प्रेरित करेल. आणि तुम्हाला जर काही कोणत्याही पद्धतीची गायडन्सची गरज असेल तर डेफिनेटली ते डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि दादा तुम्हाला त्यांच्या पद्धतीने, ऑब्व्हियसली त्यांचं बिझी शेड्यूल आहे, पण ते त्यांच्या पद्धतीने तुम्हाला गाईड करतील डेफिनेटली. आणि मला खरंच भारी वाटलं तुम्ही आला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील.